मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली काढणार आहेत। मोठ्या संख्येने आता मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होतील। आजपासून खरं तर जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। होईल असं तर वाटतं, कारण हे बघा आंदोलक म्हणल्यानंतर आम्हाला आशा ठेवावी लागणार आहे, विश्वास ठेवावा लागणार, नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आमचं चालूच आहे ना। शांततेत चालू आहे, शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून। आता हिंगोलीला निघालोय, मराठा ताकदीनं एकत्र येणार, थोडंफार कमी होणारच आहे, कारण कामाच्या दिवसात पुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असते, पण आमची शक्ती काही मराठी सगळे बाहेर निघणार आणि सरकारला जागा करायचं काम करणार। ही जागृती रॅली अशी मोठी होणार नुसती बघा, आणखी मुंबईत जायचं राहिले ही रॅली लई डेंजर। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, आपण पाहतोय मनोज जरांगे यांची आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली निघणार आहे, कसं नियोजन असेल या रॅलीचं? नक्कीच गौरी, कारण मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आज शांतता रॅली पार पडते। आपण पाहू शकतो या ठिकाणी असा उत्साह आहे, सगळे अनेक दिवसापासून या रॅलीची जय तयारी करण्यात आली होती। या रॅलीमध्ये अतिशय नियोजन करण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकतो हा उत्साह आहे। एकूणच हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे असे बॅनर देखील या ठिकाणी झालेलं। आपण काही जे संयोजक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा, आता ही रॅली म्हणजे मनोज जरांगे पाटील कधी येणार आहेत आणि रॅली नेमकी कधी सुरुवात होणार आहे, काय सांगता? मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन बरोबर 11 वाजता हिंगोली शहरात होणार आहे। शिवनेरी चौकापासून त्यांचे स्वागत कमान आहेत, त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात होईल खऱ्या अर्थानं, कारण त्या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि त्यानंतर संतोष, आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने हे मराठा बांधव जमल्याचं पाहायला मिळत आहे।